सर, आपण आज राजधानी दिल्लीत आहे. इथे शिवाजी जयंती मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते. मागच्या काही वर्षांपासून हे नेहमी होत चाललं आहे. शिवाजी जयंती याचा एक जोश इथे राजधानी दिल्लीत पण दिसतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हा मराठी आणि शिवसैनिकांचे आराध्य दैवत आहे आणि अशा दैवताची आठवण ठेवणं आणि उत्सवाच्या माध्यमातून पुढच्या येणाऱ्या पिढीला त्यांचं महत्त्व पटवून देणं आणि त्याचा परिणाम आम्हाला बघायला मिळतो. आपणच आता बोललात, दरवर्षी दिल्लीतसुद्धा मोठ्या प्रमाणात शिवाजी जयंती साजरी होते. त्याच एका हेतूने आजही या ठिकाणी भव्य प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते, ज्यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने हिंदू माणसांना हिंदू म्हणून जगण्याची संधी प्राप्त करून दिली. मोगलांच्या काळात अशी परिस्थिती होती, नसते शिवाजी तर सगळे झाले असते मुस्लिम. वेगळ्या भाषेत बोलत नाही मी, परंतु ही वस्तुस्थिती कुणाला नाकारता येणार नाही. असा अद्वितीय होऊन गेलेला राजा, त्याला अभिवादन करणं हे आमच्या सगळ्यांचं खऱ्या अर्थाने कर्तव्य आहे. आणि पुढच्या पिढीला सामावून घेणं, आज हे चित्र महिला लहान मुलं बघायला आपल्याला मिळतात, हे त्याचा परिणाम आपल्याला मिळतो. सर, आपण आज इथे शिवाजी जयंतीसाठी आले, मात्र कालपासून आपण बघतोय झी 24 तासने पण एक मोहीम सुरू केलेली. विकिपीडियावर शंभूराज यांना घेऊन खूप बदनामीकारक एक टीव्हीच्या माध्यमातून चोख उत्तरं दिली जात आहेत. खऱ्या अर्थाने केवळ तोंडाने न बोलण्याची, हाताची भाषा वापरण्याची गरज आहे. पण मुख्यमंत्री यांनी चौकशीसाठी सांगितलं, पण अवघ्या काहीच क्षणात विकिपीडियावर तो मजकूर पुन्हा आला आणि बदनामीकारक हा मजकूर जो आहे. इव्हन पिक्चरमध्ये शिवाजी छत्रपती संभाजी महाराज नाच करतायत, ह्या सगळ्या गोष्टी चीड आणणाऱ्या आहेत. म्हणून अशाला कायमस्वरूपी जेव्हा धडा शिकवला पाहिजे की कोणी हिंमत नाही करता परत बोलण्याची. जेम्स लेनच्या पुस्तकाचा उल्लेख करून हे सांगितलं गेलं की शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हा पुस्तक संदर्भ होता आणि त्याला घेऊन हा मजकूर जो आहे तो बदनामीकारक परत काही क्षणात परत आला. ठीक आहे, आता त्याची योग्य ती दखल आम्ही घेतलेली आहे. त्याला मी सांगितलं तसं आता भाषेचा नाही हाताचा वापर करावा लागेल. एक शेवटचा प्रश्न सर, कमाल खान सारख्या लोकांवर कारवाई कधी केली जाणार? कारण की संभाजी राजांबद्दल त्यांनी मजकूर केला होता. सरकारच्या लक्षात आलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. चौकशीचा फास करण्याची गरज नाही. चौकशी 10 मिनिटाची आहे. त्यांनी काय लिहिलं, काय बोललं आहे हे सगळं स्वयंस्पष्ट आहे. त्यामुळे आणखी चौकशी काय करणार? फाटकन त्याला हात घातला पाहिजे आणि बडवला पाहिजे.